ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे श्री साईनाथ मंदिराचा 38वा वर्धापन दिनोत्सव शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर ते सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे। त्यानिमित्ताने 3 दिवस श्री दत्तयाग यज्ञ आयोजित करण्यात आलेला आहे। तरी सर्व साई भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती संस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश बळीराम नईबाकर सर्व साई भक्तांना करीत आहे। विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल उद्या लागणार आहे। 23 तारखेला हा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुणाची सत्ता येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। गेल्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती अशी राजकीय उलथापालथ झाली। राष्ट्रवादी काँग्रेसची 2 शक्ल झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार असे 2 पक्ष अस्तित्वात आले। त्याचप्रमाणे शिवसेनेचे देखील 2 शक्ल झाली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिंदे गट अशा 2 शिवसेना अस्तित्वात आल्या। एवढी मोठी राजकीय उलथापालथ महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र ज्यावेळेस जन्माला आला त्या 1960 झाल्यापासून कधीही झाली नसेल। त्यामुळे यंदाची निवडणूक ही न भूतो न भविष्यती अशा चुरशीने आणि निकराने लढली गेली। दोनही म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुती या दोनही राजकीय शक्तींनी एकमेकांच्या समोर साम दाम दंड भेद अशा प्रकारची सगळी आयुधं वापरली आणि यंदाची निवडणूक जिंकायचीच या ईर्षेने हे दोनही पक्ष एकमेकांच्या समोर उभे ठाकले। एकीकडे महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय उलथापालथ होत होती, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक उलथापालथ देखील जात असतानाचं बघितलं। ज्या प्रमाणामध्ये सामाजिक दृष्ट्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाली तशी आंदोलन देखील महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये कदाचितच झाली असतील। आणि यातलं एक अत्यंत महत्त्वाचं आंदोलन म्हणजे मराठा आरक्षणाचं आंदोलन। साधारणपणे 1.5-2 वर्षांपूर्वी मनोज जरांगे नावाचं वादळ महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षितिजावर घोंघावायला सुरुवात झाली आणि आंतरवाली सराटीमधल्या मनोज जरांगेंना कुणीही ओळखत नव्हतं। त्यांचा परिचय केवळ महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण देशाला झाला। मराठा आंदोलनामुळे राजकीयदृष्ट्या काय फरक पडेल असा प्रश्न आधी विचारला जात होता। मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठा आंदोलनाने प्रचंड मोठ्या प्रमाणात परिणाम केला आणि ज्या भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रावर एक हाती पकड होती त्या महाराष्ट्रातील भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानीला सामोरं जावं लागलं आणि BJPचे खासदार 25 वरनं 9 वर येऊन ठेपले। त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये मनोज जरांगे पाटलांचं हे आंदोलन अत्यंत प्रभावी ठरलं। त्यापाठोपाठ OBCचं आंदोलन उभं राहिलं। OBCच्या कोट्यातलं राजकीय आरक्षण मिळावं ही मागणी सातत्याने केली जात होती। मात्र OBCने देखील याला कडाडून विरोध केला आणि त्यानंतर ज्या पद्धतीने मराठी मतांचं म्हणजे मराठ्यांच्या मतांचं ध्रुवीकरण झालं त्याच पद्धतीने OBCच्या मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला। आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे फॅक्टर कितपत चालतो हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। उद्या ज्यावेळेस मतपेट्या फोडल्या जातील, मतांची काउंटिंग सुरू होईल, त्यानंतर मनोज जरांगेंनी जरी तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली असली तरी मतदार तटस्थ राहिले का हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आणि दुसरीकडे OBCच्या मतांचं ध्रुवीकरण खरोखर झालं का हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दलित, मुस्लिम, मराठा
हा फॅक्टर अत्यंत महत्त्वाचा ठरला. मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण झालं. संविधान बदललं जाईल अशा प्रकारचा नॅरेटिव्ह सेट झाला आणि त्यातनं दलित मतांचं ध्रुवीकरण झालं आणि जरांगेंमुळे मराठा मतांचं ध्रुवीकरण झालं. याचा थेट फायदा हा महाविकास आघाडीला झाला. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील हा फॅक्टर कामाला येतो का हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. गेल्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी काहीशी निष्प्रभ ठरते की काय असं चित्र बघायला मिळालं होतं. मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वंचितचा प्रभाव राहील तो कितपत राहील, किती ठिकाणी वंचित आपल्या प्रभावाने उमेदवार निवडून अथवा पाडू शकेल हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वतःचे उमेदवार उभे केले असं देखील बोललं जात आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मतं कापण्यासाठी भारतीय जनता पार्टीने मनसेला उभं केलं, मनसेला ताकद दिली. मात्र असं जरी असलं तरी अनेक ठिकाणी म्हणजे ठाण्याचंच उदाहरण द्यायचं झालं तर मनसे विरुद्ध भाजप अशी थेट लढत या ठिकाणी बघायला मिळते आहे. मनसेने जे उमेदवार उभे केलेले आहेत त्यापैकी निवडून किती येतात आणि मनसेमुळे किती उमेदवार पडतात हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. अशा राजकीय गणितांच्या प्रचंड समीकरणांमध्ये अडकलेली ही निवडणूक आहे. एकीकडे मनसे वंचित हे फॅक्टर्स असताना दुसरीकडे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बंडखोरीची लागण देखील झाल्याचं चित्र बघायला मिळालं. जवळपास प्रत्येक मतदारसंघामध्ये बंडखोरी दिसून आली. या बंडखोरांचे फॅक्टर किती महत्त्वाचा ठरतो हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. एकंदरीतच उद्याचा दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारा इतिहास असेल असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मतदार राजाने नेमकी काय खेळी केलेली आहे, त्याच्या मनात नेमकं काय आहे, गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो चिखल झाला हा चिखल आवरायचं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा द्यायची हे धोरण मतदार राजाचं आहे की मतदार राजा देखील त्याच पद्धतीने विभागला गेला ज्या पद्धतीने राजकीय पक्ष विभागले गेले हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अनेकांची राजकीय भविष्य याच्यामध्ये अक्षरशः पणाला लागलेला आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर कुणाचं असेल तर ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या निवडणुकीमध्ये स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेपासून वेगळं होऊन स्वतःची वेगळी चूल मांडली. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी चांगला स्ट्राईक रेट दाखवला आणि त्यांचे चांगले खासदार निवडून आले. आता त्यांचे आमदार किती निवडून येतात हे बघणं देखील औत्सुक्याचं असणार आहे. शिंदे यांचा स्ट्राईक रेट आणि शिंदे यांचे आमदार चांगल्या पद्धतीने निवडून आले तर पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदावर शिंदे यांचाच दावा असेल यात अजिबात शंका नाही. तर दुसरीकडे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचा शपथविधी ज्या दिवशी होता त्यावेळेस अचानक एकनाथ शिंदे यांचं नाव जाहीर झालं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरची नाराजी लपून राहिली नाही. मात्र पक्षश्रेष्ठींनी सांगितलं म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. मात्र त्यानंतर गेल्या 2.5 वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी सातत्याने ही खतखत बोलून दाखवली की पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचाच असणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होतो का, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात का हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विनोद तावडे यांनी नुकतंच एक विधान केलं होतं. त्या विधानामध्ये विनोद तावडे म्हणाले होते की भारतीय जनता पार्टीमध्ये ज्याची चर्चा असते तो माणूस कधीच मुख्यमंत्री होत नाही. थेट
देवेंद्र फडणवीस यांना हे आव्हान होतं असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. विनोद तावडे यांचं हे वक्तव्य कितपत खरं ठरतं हे देखील उद्याच्या दिवसातल्या राजकीय घडामोडी ठरवणार आहे. दुसरीकडे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि शरद पवार यांनी काँग्रेस आणि शिवसेनेची मोठ बांधली. आता उद्धव ठाकरे यांना किती जागा मिळतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. विशेषतः मुंबई कुणाची, मुंबईवर प्रभाव कुणाचा हे उद्याचा दिवस ठरवणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची नांदी उद्याच्या दिवसावर अवलंबून असणार आहे. उद्धव ठाकरे यांची मुंबईतली ताकद किती हे उद्या दिसणार आहे. शरद पवार यांनी ज्यावेळेस पत्रकार परिषद झाली, ज्या दिवशी अजित पवार सोडून गेले त्या दिवशी दुपारी पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्वासक चेहरा कोण. त्यावेळेस एक क्षणाचाही विलंब न लावता शरद पवार यांनी मी स्वतः हे उत्तर दिलं होतं. आता उद्या शरद पवार यांच्या पारड्यामध्ये महाराष्ट्रातले नागरिक किती जागा टाकतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तर दुसरीकडे आपल्या काकांना सोडून वेगळी चूल मांडलेल्या अजितदादांच्या पारड्यात किती जागा मतदार राजा टाकतो हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. जवळपास प्रत्येक मुख्य राजकीय नेत्याचं भवितव्य ठरणारी ही निवडणूक आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे. तुर्तास्तरी शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करायचं आहे, तर शिवसेनेला उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे, तर काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरात, नाना पटोले अशी अनेक नावं समोर येत आहेत. उद्याचा दिवस ठरवणार आहे महाराष्ट्राचं राजकीय भवितव्य नेमकं काय असणार आहे. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9820939420.
तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.